नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। गारपिटीमुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष आणि घड गळून पडले, त्यामुळे व्यापाऱ्यांनीही द्राक्ष खरेदी थांबवली। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळीनं अक्षरशः झोडपून काढलं। मका, बाजरी, ज्वारी, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं। नाशिकच्या सटाणा आणि बागलाण भागात अवकाळी पावसानं हाहाकार उडवून दिला। पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालं। शेतकरी संकटात सापडला। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतमालाचं अतोनात नुकसान केलं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाचा शेतातील आंबा, गहू, कांदा आणि फळबागांना फटका बसला। कांदा पूर्णपणे भिजून गेला। नागपूरसह परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं हजारो पोती धान्य भिजलं। कळमना एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। काही भागात झालेल्या वादळी पावसानं वीज पुरवठाही खंडित केला। मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। अनेक घरांची पडझड झाली असून काही शेतकरी देखील जखमी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीसह वैभववाडीमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं। अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली, तर आंबा पिकावरही त्याचा मोठा परिणाम झाला। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली। वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या खांबावर पडल्या। अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला। संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला। पुढचे 3 ते 4 दिवस अवकाळी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये गुरुवारीही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तसंच ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागरावरून येणारं बाष्पयुक्त वारं, हवेच्या वरच्या स्तरातून अरबी समुद्रात येणारं बाष्पयुक्त वारं आणि उंच ढगांच्या निर्मितीमुळे गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय। नागपूर पालिकेच्या इमारतीसह काही घरांच्या छतावर प्रायोगिक तत्वावर हीट रिफ्लेक्टर पेंट मारणार आहे आणि या प्रयोगामुळे घरातील उष्णतेत किती घट होते याचा सविस्तर अभ्यास करून पुढील अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत। दरवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाचा तडाखा अधिक असून त्याचा फटका पक्ष्यांनाही बसला आहे। मार्चच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे 57 पक्षी जखमी झाले होते। गेल्या 15 दिवसांमध्ये आणखी 24 पक्षी जखमी झाले असून मार्चमधील एकूण जखमी पक्ष्यांची संख्या 81 वर पोहोचली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सगळ्या बँकांना इशारा दिला। सगळ्या बँकांनी मराठीला प्राधान्य देत फलक लावण्यासह व्यवहारही मराठीतच करा असं आवाहन केलं। परभणीकडून गंगाखेडकडे जाणाऱ्या बसच्या स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्यानं रस्त्यात बस थांबवावी लागली। यामुळे प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून आपलं ठिकाण गाठावं लागलं। लोणावळ्यातील रेल्वे मैदान क्रिकेट प्रेमींकरता महत्त्वाचं असून या ठिकाणी विविध प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात। मात्र ग्राउंडच्या आजूबाजूच्या वॉकिंग ट्रॅक बनवण्याचं काम सुरू करण्यात आलंय, त्यामुळे मैदानाचं आकारमान कमी होणार असल्यानं क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली।
देहू रोडच्या किन्हई गावाच्या वेशीवर बिबट्याचा मुक्तसंचार बघायला मिळाला। या बिबट्यानं शेतातील वासराचा फडशा पाडला, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। शेतातही बिबट्याच्या पायाचे ठसे बघायला मिळाले। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। वाशिम जिल्ह्यातील फिरत्या एक्स-रे व्हॅननं संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावलं। क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलत या व्हॅननं केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली। महाड राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे। इमारत अतिशय धोकादायक असल्याचं बघायला मिळतंय। प्रशासन इमारतीमध्ये अपघात होण्याची वाट बघतंय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। रत्नागिरीतील मायक्रो फायनान्स कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। नागरिकांनी घेतलेल्या कर्जापोटीच्या हप्त्यांची जोर जबरदस्तीने वसुली केली जाते, याची तक्रार मिळताच पालकमंत्री उदय सामंतांनी आक्रमक होत कारवाईचा इशारा दिला। वेकोलींच्या नियमांची ऐशी की तैशी करून चक्क नदीच्या पात्रातच रस्ता बांधण्यात आला। प्रशासनाला माहिती न देता नियम धाब्यावर बसवून हा रस्ता तयार करण्यात आला। याची माहिती मिळता सुधीर मुनगंटीवारांनी प्रशासनाला गांभीर्याने कारवाई करा अशा सूचना दिल्या। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती आणि त्यातच एक 3 वर्षाची चिमुकली हरवली। गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाला ती मुलगी सापडली। त्यानं तिला कडेवर उचलून घेत धावपळ करून अर्ध्या तासाच्या आत तिला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केलं। अखेर 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चिपी आणि सिंधुदुर्ग विमानतळावरून पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे। फ्लाय 91 या कंपनीच्या सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला प्रारंभ झालाय। लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांकडून साडीचोळी अर्पण करण्यात आली। देवीची विधिवत पूजा अभिषेक झाल्यानंतर शिंदे कुटुंबानं दिलेला शालू आई एकविरेला नेसवण्यात आला। चिपळूण पूरमुक्त करण्याच्या उद्देशानं जलसंपदा विभागानं गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सुरू केलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहिमेला वेग आलाय। आतापर्यंत सुमारे 60,000 घनमीटर गाळ काढून नदीपात्र मोकळं करण्यात आलेलं आहे। जालना जिल्ह्यात वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणनं धडक कारवाई केली आहे। 150 पेक्षाही जास्त वीज चोरांना दणका देण्यात आलाय। महावितरणनं 2 दिवसात तब्बल 154 वीज चोऱ्या पकडल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना अंतिम रूप देण्याकरता चिपळूणमध्ये विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही कार्यशाळा पार पडली। देवळा तालुक्यामध्ये पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं लग्नाच्या 7च महिन्यामध्ये आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं। या प्रकरणी पोलिसांनी पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाला हळकुंडापासून भंडारा तयार करण्याचं मशीन देवस्थानला देणगी स्वरूपात भाविकांनी दान केलं। त्रिकाळ पूजेवेळी हे मशीन खंडेरायाच्या चरणी अर्पण करण्यात आलं। नागपुरात कार काढताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील पोलिसाला धडक बसली, त्यामुळे पोलीस खाली पडला। रागाच्या भरात त्यानं कारमधील व्यक्तींना उतरण्यास सांगितलं, मात्र ऐकत नसल्यानं पोलिसांना रागाच्या भरात दगड उचलून कारच्या काचा फोडल्या। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यास अवघे काही दिवस उरल्यानं विमानांसह रेल्वे गाड्याही फुल झाल्या। पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेसही हाऊसफुल झाली आहे। त्यामुळे अतिरिक्त प्रवाशांवर नजर ठेवण्याकरता टीसींसह एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे। नवीन महाबळेश्वरमध्ये पुन्हा 294 गावांचा समावेश करण्यात आला आहे। MSRDCची विशेष योजना प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नवीन महाबळेश्वरमध्ये आधीच 235 गावांचा समावेश आहे। धाराशिवचे पालकमंत्री तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिलेल्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली। 268 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली, खळबळ उडाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव दौऱ्यावर असताना आमदार राणा पाटलांनी या कामांबाबत फडणवीसांकडे तक्रार दाखल केली। सोलापुरामध्ये संभाजी आरमार नागरी सुविधांकरता आक्रमक झालाय। पालिकेसमोर आंदोलन करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी त्यांनी आयुक्तांना पत्र देखील दिलं। सौदा पालिकेनं भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटवल्यानं रस्त्यानं मोकळा श्वास घेतला। पालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान आहे।
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव इथं एका महिलेनं तिच्या मुलांसह विहिरीत उडी मारली, आत्महत्या केली। आत्महत्येचं गूढ अद्याप कायम आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। साई संस्थांकडून शनिवार ते सोमवार या कालावधीत 114वा रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला समाधी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। तयारी पूर्ण झाली आहे। मंदिर आणि संस्थान परिसरात रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे। श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान होणार आहे। या कालावधीत गडावर 80,000 भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। भाविकांच्या सुरक्षिततेकरता मंदिर ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार आहे। अक्कलकोट तालुक्यात हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत बुलडाण्याच्या झिंगाटबाब्या हन्नूर केसरी ठरलेत। बैलगाडा स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस सतर्क झाले। या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे। संशयितांच्या मोबाईलची सखोल तपासणी होणार आहे। देवाच्या आळंदी नगर परिषदेला भामा आसखेड प्रकल्प कुरुळी टॅपिंग इथून केला जाणार आहे। पाणीपुरवठा पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्तीकरता बंद राहणार आहे, अशी माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली। जायकवाडी धरणातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला परवानगी देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारं अपील न्यायालयानं फेटाळलं। कहार समाज पंच कमिटीनं या प्रकल्पाला विरोध करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये धाव घेतली। आता एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। मोठी बातमी, सर्व न्यायाधीशांनी संपत्ती जाहीर करावी असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे। सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करायची आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तसे निर्देश दिलेले आहेत। एका न्यायाधीशांच्या घरी अमाप संपत्ती सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता सरन्यायाधीशांनी एक मोठी घोषणा समोर आणलेली आहे। सर्व न्यायाधीशांनी संपत्ती आपली जाहीर करावी असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। तसे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच दिल्ली हायकोर्टाचे जज यशवंत वर्मा यांच्या घरी अमाप संपत्ती सापडली होती, अमाप नोटा सापडल्या होत्या। देशभरात हा गदारोळाचा विषय होता। त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी हे महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत। संजीव खन्ना यांनी हे आदेश दिलेत की सगळ्या न्यायाधीशांनी संपत्ती जाहीर करावी। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातमी पापलेट संदर्भातली। लहान पापलेटच्या पिलांची बेसुमार मासेमारी होत असल्यानं मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। लहान पिलांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। अकोल्यातील हिवरखेडमधील हेमंत गावंडे युवकाची अकोला रेल्वे स्टेशनजवळ हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीकरता नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। केवळ 8 कारखान्यांचा अपवाद वगळता मार्च अखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला आहे। साखर उतारा आणि साखर निर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय। चालू हंगामामध्ये 80 लाख टन साखर निर्मिती झाली असून गत हंगामाच्या तुलनेमध्ये तब्बल 30 लाख टनांची घट झाली आहे। कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द केल्यानंतर कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील अशी आशा असतानाच दुसरीकडे लिलाव सुरू झाल्यानंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। जालन्यात 3 बांगलादेशींना 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोकरदन इथल्या फौजदारी न्यायालयानं सुनावली आहे। या तिघांनी बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश मिळवला आणि बनावट आधार कार्ड बनवून स्टेट बँकेत खातंही उघडलं होतं। बार्शीत पतीसह तिघांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला। पती मेहुडा आणि नणंद यांनी मारहाण करत जबरदस्तीनं पीडितेच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवत मुंडण तिचं केलं। तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।